विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मे 2024 आज आपण या विद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन, कामगार दिन या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्र जमलोय। त्या ध्वजवंदनासाठी उपस्थित असणारे आपल्या श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलकोट संचलित इंद्रकेसरी गणपतराव आंदळकर हायस्कूलचे सचिव आदरणीय नरेंद्र पाटील साहेब, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय यशवंत माने तात्या, त्याचबरोबर माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निशांत पाटील साहेब, तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं, कामगार दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतोय। आणि आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित या मान्यवरांचं आपणा सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मित्रांनो, आज आपला जसा महाराष्ट्र दिन आपण उत्साहात साजरा केलेला आहे, त्याचप्रमाणे आज वार्षिक परीक्षेचा निकाल या ठिकाणी तुम्हाला दिला जातोय। प्रत्येक वर्गातील जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत त्यांचं मी प्रथमतः माझ्या स्टाफच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। आणि मित्रांनो, उद्यापासून आपल्याला सुट्टी, उन्हाळी सुट्टी जाहीर होते। आपण पाहत आहोत की उकाडा अगदी महाभयंकर वाढलेला आहे आणि या उकाड्यामध्ये आपण स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। मुलांनो, सुट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यास करता यावा म्हणून आपण पुढच्या वर्गाची पुस्तकं सुद्धा अगदी वेळेत आणि लवकर सगळ्यात अगोदर आपल्याला दिलेली आहे। तेव्हा सुट्टीमध्ये किमान 1 तास तरी प्रत्येकानं वाचन करावं, पुस्तकाचं अवलोकन करावं, त्याचबरोबर गणित वगैरे, इंग्रजी वगैरे शब्द पाठांतर करावे, जेणेकरून 1 तास, फक्त 1 तास म्हणतोय, रेग्युलर अभ्यास करायची। सुट्टीमध्ये आनंद पण घ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कला कौशल्य तुम्ही शिकून घ्या। आपल्या पालकांच्या समवेत, आपल्या भावंडांच्या, मोठ्या भावंडांच्या समवेत पोहायला येणं,